डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये ही गाडी अडवण्यात आली। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। तर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या परीक्षार्थींकडून आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय नेमक्या महत्त्वाच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या? पुण्यातल्या शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून डीएड बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख जी मागणी आहे ती अर्थातच शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं जे काही स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी होती। आणि ही मागणी घेऊनच चंद्रकांत पाटील खरं तर त्या परिसरात आलेले असताना त्या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांच्या गाडीला घेराव घातलेला आहे। त्या ठिकाणी जोरदार अशी घोषणाबाजी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि चंद्रकांत पाटलांकडे हीच मागणी केलेली आहे की जे इंग्रजी माध्यमांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे स्वतंत्र आरक्षण आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं। जे गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना त्याच्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवरती हा अन्याय असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये गेल्या काही वेळापासून या सर्व विद्यार्थ्यांनी ही गाडी अडवली होती। त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी बराच वेळ त्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं होतं, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या ठिकाणावरनं ही गाडी खरं तर पुढे काढलेली आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालय परिसरामध्ये ही मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही गाडी अडवण्यात आली होती। काही काळ या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केल्यास या सगळ्या संदर्भात त्यांची मागणी त्यांनी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत पाटलांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळाचं एक 4-5 विद्यार्थ्यांची चर्चा केलेली आहे, त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं आहे। अगदीच योगेश, अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून सविस्तर। या मागण्यांना आता कसा प्रतिसाद देण्यात येतो तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद।